आज आम्ही मूक मोर्चाच्या माध्यमाने आपल्या माध्यमाने प्रशासनाला सांगतो आहे की जर 10 दिवसाच्या आत आमच्या अवमान याचिकेची जर नाही झाली कारवाई तर आम्ही आपला विरोधात व्यक्तिशः आम्ही अवमान याचिका दाखल करू, त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील हे आमचं म्हणणं आहे। आपण ती वेळ येऊ देणार नाही अशी आमची रास्त अपेक्षा आपल्याकडून आहे। अंमळनेर येथील वेश्य व्यवसाय बंद करा, सर्वधर्मीय सर्वपक्षीयांचा मूक मोर्चा। वेश्य व्यवसाय माननीय उच्च न्यायालयाच्या 9 ऑक्टोबर 24च्या आदेशाप्रमाणे त्वरित बंद करा यासाठी अंमळनेर शहरातून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। अंमळनेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून दुपारी 2:30 वाजता या मूक मोर्चाला सुरुवात झाली। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्य अर्पण करण्यात आले व पवित्र कुराण पठण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली। उच्च न्यायालयाचे याचिकाकर्ते व मोर्चाचे मुख्य समन्वयक रियाज शेख यांनी मोर्चाचे आयोजनाचे महत्त्व विशद केले। त्यानंतर भागवत अण्णा गुरुजी, सामाजिक कार्यकर्ता संदीप घोरपडे, सोमचंद सांदाशिव, यशवंत बैसाने, अरविंद बिराडे, बाळासाहेब शिंदे, ॲडव्होकेट अभिजित बिराडे, मनोज मोरे, काँग्रेसचे मनोज बापू, पाचोऱ्याचे अजर खान, एकता संघटनेचे फारुख शेख यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले। त्यात त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा कुंटणखाना नागरी वस्तीतून स्थलांतर होणे आवश्यक आहे। या वस्तीमध्ये देहव्यापार करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी किंवा या व्यवसायाचा प्रत्यक्ष पाठिंबा असलेल्या त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई करण्यात येईल अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी उपविभागीय दंडाधिकारी नितीन मुंडावरे व सहाय्यक पोलीस अधीक्षक केदार बारबोले यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले। निवेदन देताना परीक्षक यांनी फारुख शेख यांनी निवेदनाचे वाचन केले व प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत ते विदित केले। त्यावेळी फारुख शेखसह मोर्चाचे समन्वयक रियाज शेख, कुदरत अली सय्यद, यशवंत बैसाने, मनोज बापू, अजर शेख, मनोज मोरे, शेरखान पठाण, आबिद अली सय्यद, आकिब अली सय्यद, अल्तमश शेख, मोईज अली, राजू शेख आदींच्या हस्ते देण्यात आले। आमच्या महाराष्ट्र न्यूज ब्युरो अंमळनेर। आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।